राष्ट्रमत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा। मराठी नूतन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। त्यासोबतच हे वर्ष आपल्या सर्वांना भरभराटीचं जावो। राष्ट्रमत चॅनलतर्फे सदिच्छा। राजकीय वनवास होता तरी मी लाचार झाले नाही, कुणाच्या दारात गेले नाही, खंबीरपणे लढले। वनवास असताना सुद्धा तुमच्या स्वाभिमानाला कुठे स्पर्श होऊ दिला नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मतदारांना भावनिक साथ घातली आहे। प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळावी असं मला वाटत होतं, मात्र मोदी म्हणाले तुम दिल्ली आ जाओ। त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी असेल। मुंडे साहेबांनी जी कहाणी अर्धवट सोडली ती माझ्याच हातून पूर्ण होणार असेल, म्हणून मी तिथे जाणार असेल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भावनिक आव्हान केले। त्या बीडमध्ये मतदारांशी बोलत होत्या। राजकारण हा एक भाग आहे। राजकारणासाठी लाचार स्वीकारणारी तुमची लेख नाही। वनवास जरी होता तरी कधी मी लाचार झाले नाही, कोणाच्या दारात खंबीरपणे लढले, वनवास भोगला। पण माझ्या अंतिम ध्येय एकच होतं की तुमचा स्वाभिमानाला कुठेही स्पर्श झाला नाही पाहिजे। कारण आपण गरीब माणसं, डोंगर कपाऱ्यात राहणारी, ऊस तोडणारी, कष्ट करणारी माणसं, मिळून काय मिळणार आहे? भाजी भाकरी सोडून पुरणपोळी खाणारे कधीतरी, पण त्यांचा जो स्वाभिमान आहे ना, त्याची करोड मोलांची त्याची किंमत आहे। आणि तो स्वाभिमान जपण्याचं कर्तव्य करण्याचा मुंडे साहेबांनी मला वारसा दिला। मुंडे साहेबांचा वारसा हा कुठल्याही संपत्तीचा नाही, हा तुमचा स्वाभिमान कायम ठेवण्याचा वारसा आहे। त्या कष्टातून मी आले, आज मला उमेदवारी दिली। माझे लाडके लेकरू प्रीतमताईची उमेदवारी व्हायला पाहिजे होती, मला असं वाटत होतं, पण मला मोदीजी म्हणाले नाही, अब तुम दिल्ली आओ। आता त्यांच्या डोक्यात, बाळूमामाच्या डोक्यात, अर्जुन महाराजांच्या आशीर्वादात आणखी काही मोठं लपलं असेल तुमच्या सगळ्यांसाठी। मुंडे साहेबांनी जी कहाणी अर्धवट सोडली ती पूर्ण करण्याचं भाग्य माझ्याच हातून येणं जाणार असेल, म्हणून कदाचित मी तिथे जाणार। तुम्हाला आश्चर्य वाटेल की निकालाची तारीख 4 जुलै महाराज, 3 जूनला मुंडे